या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. 2019 आणि 2021 सालचा महाभयंकर पूरस्थिती कोल्हापूरनं अनुभवली आहे. या महापुरामुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. शहरातील रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी शासनामार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहरवासियांसह पर्यटक भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य दिलं जात असल्याचं प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं. जिल्हा नियोजन समितीनं मंजूर केलेल्या रस्ते कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून अंबाबाई मंदिर परिसरातील पिनखांबी गणेश मंदिर ते पापडची तिकटी रस्ता पेव्हर पद्धतीनं डांबरीकरण करण्याच्या या कामास जिल्हा नियोजन समिती जिल्हा वार्षिक योजनेतून 1,25,00,000चा निधी मंजूर करण्यात आला. या विकास कामांचा प्रारंभ शुक्रवारी राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडला. राजेश क्षीरसागर म्हणाले, गेल्या काही वर्षातील नैसर्गिक आपत्तीमुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती. शहरातील प्रमुख 16 रस्त्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून 100 कोटींचा निधी यापूर्वी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. पिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी हा शहरातील प्रमुख मार्ग असून यासाठी 1,25,00,000चा निधी प्रस्तावित करण्यात आला असून येत्या काही महिन्यात हा रस्ता रहदारीसाठी दर्जेदार झालेला दिसून येईल. इतर प्रमुख मार्गही येत्या 3 महिन्यात सुस्थितीत आणण्याचा आपला प्रयत्न राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगर प्रमुख शिवाजी जाधव, शहर प्रमुख रणजित जाधव, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, किरण नकाते, बाबा पार्टे, सराफ संघाचे कुलदीप गायकवाड, गजानन भुरके, श्रीकांत मंडलिक, मनोज बहिरशेठ उपस्थित होते.